आणि या सर्वांना मी मातृभूमी सेवा फाउंडेशन मध्य नागपूर हे आमदार प्रवीणजी दटके यांच्यातर्फे आपल्या सर्वांचं मी सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो। मी प्रथमच मध्य नागपुरामध्ये श्रावण मासानिमित्त मंगळागौर स्पर्धेचं आयोजन करणार आहोत आणि त्याचं विशेष औचित्य म्हणजे यावर्षी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे त्याचा निमित्त आणि श्रावण मासानिमित्त हे औचित्य साधून यावर्षी आम्ही या कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणात आयोजन मध्य नागपुरातील स्वर्गीय राजे तेजसिंगराव भोसले सभागृह तुळशीबाग महाल येथे उद्या 17 तारखेला शनिवारी संध्याकाळी 4:30 वाजता याचा मोठा महाआरती फेरीचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न होतोय। सकाळी 9:30 वाजता या भजन स्पर्धेची या मंगळागौर स्पर्धेची प्राथमिक फेरी जी आहे पूर्ण महाआरती फेरीला सुरुवात होणार आहे। यामध्ये एकूण नागपूर शहरात 35 महिला मंडळांनी सहभाग उत्स्फूर्तपणे घेतलेला आहे। आमदार प्रवीण दटके यांची अशी संकल्पना होती की महाराष्ट्राची संस्कृती जपावी आणि सर्वप्रथम म्हणजे मध्य नागपूरतील या महिलांना रंगमंच मिळावा, जेणेकरून त्या आपण सांस्कृतिक परंपरा असो, आपल्या जे काही पारंपरिक खेळ असो मंगळागौरीचे यांना सुद्धा रंगमंच मिळावा की जेणेकरून त्या स्पर्धात्मक त्यांचा कला कौशल्य प्रसिद्ध व्हावं या उद्देशाने या मंगळागौर स्पर्धेचा उद्देश आहे। उद्या या स्पर्धेची महान फेरी बक्षीस वितरण सोहळा संध्याकाळी 4 वाजता दिपेश फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ अमृताताई फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा सौ चित्राताई वाघ इथे उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे नागपूर शहराच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ प्रगतीताई पाटील, अर्चनाताई निहनकर, भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश महामंत्री शिवानीताई जाणी आणि शहर महामंत्री सौ अश्विनीताई डिस्का हे सर्व मान्यवर आणि शहरातील संपूर्ण पदाधिकारी महिला मोर्चाची टीम ही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमाला आपण एकूण 11 उत्कृष्ट मंडळांना बक्षीस देणार आहोत। त्यामध्ये प्रथम क्रमांक 11,000, द्वितीय क्रमांक 7,000, तृतीय क्रमांक 5,000, चतुर्थ क्रमांक 4,000, नंतर 3,000, 2,000, 2,500 असे आणि 1,000 चे प्रत्येकी 4 अशी उत्तेजनार्थ आपण एकूण 50,000 रुपयांची बक्षीस देणार आहोत। ज्या मंडळांचा उत्स्फूर्तपणे सहभाग लागलेला आहे त्यांचाही उत्साह वाढावा या उद्देशाने आम्ही त्यांना एक गिफ्ट सेट देणार आहोत। त्याचप्रमाणे आजकाल श्रावण क्वीन म्हणजे उत्कृष्ट वेशभूषा आणि उत्कृष्ट निवेदिका असे नवीन पुरस्कार अनेक ठिकाणी चालू झालेले आहेत, तर त्यामध्ये आम्ही त्या उत्कृष्ट दोन्ही वेशभूषा आणि निवेदिका यांना एक उत्तम पैठणी प्रत्येकी एक अशी आम्ही देणार आहोत। यानुसार या मंगळागौर स्पर्धेला नागपुरातील जास्तीत जास्त हौशी कलावंतांनी मातृशक्तीने उपस्थित राहावं असे आवाहन मी मातृभूमी सेवा फाउंडेशन आणि आमदार प्रवीणजी दटके यांच्यातर्फे करत आहोत। आपण सर्वांनी आमच्या या कार्यक्रमाची जी काही न्यूज आहे, आपण त्याचा फोटो आहे आणि उद्याचं जे काही छायाचित्रण आहे हे आपण आपल्या लोकप्रिय दैनिकात उद्या प्रसिद्ध करावं अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो। नमस्कार। महिलांना व्यासपीठ मिळावं याकरिता माननीय आमदार श्री प्रवीणजी दटके यांचा हा एक मध्य नागपुरात नवीन उपक्रम आहे आणि या उपक्रमाला महिलांना व्यासपीठ मिळावं, महिलांना त्यांच्या कलांना वाव मिळावी याकरिता हा एक आम्ही छोटासा प्रयत्न केला होता। या प्रयत्नाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण मध्य नागपूरभर प्रशिक्षण देण्यात आले। मंगळागौर खेळ कसे असतात, ते कसे खेळायचे असतात या संदर्भात माहिती आम्ही महिलांना दिली आणि त्याचं प्रशिक्षण सुद्धा आम्ही राबवलं। एकंदरीत 3 दिवस त्याचं प्रशिक्षण दिल्यानंतर आमच्याकडे जवळजवळ 37 ते 38 मंडळांचं रजिस्ट्रेशन झालं आणि त्या 38 मंडळांचं उद्या आम्ही मातृभूमी सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 30 शताब्दी जन्मवर्षानिमित्त हा कार्यक्रम महाअंतिम फेरीचा मंगळागौरीचा आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला महिलांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे आणि महिलांना एक सुंदर आणि चांगलं व्यासपीठ मिळण्याकरिता एक छोटासा प्रयत्न हा माननीय प्रवीणजींचा होता। त्यामुळे मी माननीय प्रवीणजी दटके यांचे आभार मानले की त्यांनी महिलांचा इतका सुंदर विचार करून इतकं सुंदर व्यासपीठ महिलांना दिलं।